लिटरली म्हणजे फोडी दिसायला लागले ते बघा कसं दिसतंय बघा. हे डोळे पण असं डोळ्यासमोर थोडं ब्लर वाटतं माहिती त्याने. नमस्कार मंडळी, नमस्कार. अरे बापरे, हे काय झालं? हे काय झालं? बाप, हे काय डोळा झालं? त्याला काय बोलतात? लॉल. सकाळी उठलो मी आणि मला उठल्यापासून असं वाटतंय की हा डोळा सुजलाय. त्याला काय बोलतात मला पण माहिती नाही. हा बघू शकता आपल्या सुजलेला दिसतो मी. हा पुढे इतका सुजलाय तो, हो का? डॉक्टरकडे जायला लागलं वाटतं. काय झालंय काय माहिती. तर मम्मीला विचारतो त्याला काय बोलतात करून, मग बघूया. मम्मी काय औषध देते काय बघूया. मला काय झालंय काय माहिती. आता एक हप्त्यावर बड्डे आहे. एक हप्ता आज वेनसडे ना, पुढच्या वेनसडेला बड्डे आहे. हाल बघा, काय ना काय तर आजारी पडायची लक्षण आहे ती. बघतो मम्मीशी बोलून घेतो पाहिजे. तर ना मी विचारलं मम्मीला काय आहे, तर मम्मी बोलली की अंजूरनी काहीतरी म्हणतात त्याला, अंजूरनी. हे कसं जातं काय माहिती आता यार. डोळ्याची वाट लावून टाकली त्यांनी. एक डोळा मोठा आहे आणि हा डोळा छोटा आहे. अवस्था बघायची. कामावर तर जायचंय, आंघोळ करतो, जरा पाणी टाकून ट्राय करूया. ठीक आहे, बघूया आता. तर आता ना थोडंसं बर्फ घेतलं, थोडं हे लावतोय, बघूया सूज कमी होते का. लिटरली म्हणजे फोडी दिसायला लागले ते बघा कसं दिसतंय बघा. हे डोळे पण असं डोळ्यासमोर थोडं ब्लर वाटतं माहिती त्याने. ड्रॉप टाकलेले मगाशी, पण तरी पण साधं पाणी लागलं ना तरी पण ते पूर्ण वगैरे असं होतं ना. ते बर्फात लावलं पाहिजे जरा बरं वाटेल. थोडं बर्फात लावूया, बघूया कसं वाटतं ते. जे दुखतंय ना ते, म्हणजे मला ना फर्स्ट टाईम आले अशी, असं येत नाही आलं जास्त. तर त्याच्यावरती काय तुमच्याकडे सजेशन आहे काय, म्हणजे काय लावायचं असतं, काय करायचं असतं त्याच्यावरती? आणि ना आज काकीकडे पूजा आहे, सांगा असं कसं जाऊ मी आता. ऑफिसला पण सुट्टी घेतली त्याच्यामुळे काय करायचं काय समजत नाही. डोळा पण लाल होतो सारखा. पाणी तरी लागलं नाही, ॲटलीस्ट हलकं पाणी, म्हणजे आंघोळ करताना जरासं पाणी लागलं तरी तो असं झोंबत होतं. तरी मी आता इथे खूप डेंजर दुखतं, डेंजर. तर याच्यावरती काय उपाय असेल ना तुम्ही सांगा. मी आजच हा व्लॉग टाकतो, म्हणजे कसं मला त्याचं सोल्युशन तरी भेटेल. प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तुम्हाला जर काय माहिती असेल ना याच्याबद्दल तर कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला. माहिती नाही आजच्या ब्लॉगमध्ये काय काय वगैरे, हे घेऊन ब्लॉग बनवायला पण कठीण आहे. आता आज घरी होतो तर बोललो मॅच बघूया, तर तुम्हाला दाखवत होतं मॅचची हालत. तर आता बघू शकता, बघा मॅच बघायचं बोललो तर बघा केबल पण नाही आणि सोनी लिव्हचं सबस्क्रिप्शन नाही.